यांचा संबंध एका अपूर्व दृष्टिकोनातून पाहिला जातो। या ग्रंथाने शैक्षणिक प्रक्रियेमधील नैतिक मूल्य, आचार धर्म व व्यक्तिमत्व विकासाचे स्थान मानले। विद्यालय केवलम शिक्षाय स्थलम। विद्यालय केवलम शिक्षाय स्थलम। संस्कारस्य मंदिरम या संस्कृत सुभाषिताचा अर्थ असा आहे, शाळा म्हणजे केवळ ज्ञान मिळवण्याचे स्थान आहे, परंतु ते संस्काराचं मंदिर आहे। विद्येच्या या मंदिरामध्ये संस्कार नावाचा प्रसाद दिला जातो, म्हणून शाळा संस्काराचे मंदिर आहे। महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद यांचे विचार शाळा संस्काराचे मंदिर या तत्वाशी पूर्णपणे जुळतात। शाळा म्हणजे फक्त अभ्यासाची जागा नव्हे, तर शाळा म्हणजे संस्काराचा दीपस्तंभ आहे। शाळेच्या या वातावरणात विद्यार्थ्यांना कसं वागायचं, शिस्त कशी पाळायची हे शिकवलं जातं। मधल्या सुट्टीत विद्यार्थी डबा खात असताना आपल्या डब्यातील पदार्थ दुसऱ्यांना देतात व दुसऱ्यांच्या डब्यातील पदार्थ ट्राय करून पाहतात। यात शेअरिंग केअरिंगचा आधुनिक संस्कार तर होतच असतो, परंतु त्याचबरोबर आपल्या जवळची गोष्ट दुसऱ्यांना द्यावी म्हणजे दातृत्वाचा देखील संस्कार होत असतो। माझे पूज्य आदरणीय आजोबा मला सांगतात, शाळेला पूर्वी जीवन शिक्षण मंदिर असं म्हटलं जायचं, कारण सर्व पूर्णपणे संस्कारशील विद्यार्थी या शाळांमध्ये घडत असतात। शाळेच्या दारात पाऊल ठेवताच आपण पवित्र गंगेच्या तीरावर आलो आहोत याची जाणीव होते। शाळेतल्या निर्जीव भिंतींवरचे सजीव शब्द निराकाराला आकार देतात। शाळेच्या नियमितपणे होणाऱ्या परिपाठामध्ये राष्ट्रगीत व प्रतिज्ञा यांमध्ये देश प्रेम व राष्ट्रनिष्ठा याचा संस्कार होतो। समारोपाकडे जाताना इतकंच म्हणेन, शाळेच्या प्रांगणापासून शिक्षकांच्या अंतरंगापर्यंत नीतिमूल्य जाणणारी अगरबत्ती विद्यार्थ्यांचे मन सुगंधित करून जाते, म्हणजेच विद्यार्थी सगुण संपन्न होतो, म्हणजे सद्गुणी होतो। म्हणूनच शाळा म्हणजे संस्काराचे मंदिर